ज्याची सगळे वाट बघत होते तो दशावतार फायनली रिलीज झालाय. मराठीतला A1 दर्जाचा चित्रपट. माझ्या मते अशी कलाकृती यापूर्वी कधी सादरच झाली नसावी आणि त्यामुळे हा चित्रपट थिएटरमध्येच बघितला पाहिजे याची 5 कारणं. नंबर 1 एडिटिंग. थ्रू आउट द चित्रपटाची एडिटिंग तुम्हाला गोंधळात टाकते. एक क्षण सुद्धा तो तुम्हाला हलू देत नाही इतकं बेस्ट एडिटिंग आहे. नंबर 2 मेकअप. ओ माय गॉड! या संपूर्ण चित्रपटाची जमेची बाजू जर काय असेल तर तो माझ्या मते कलाकारांचा मेकअप आहे. यातला दिलीप प्रभावळकर यांचा मेकअप जर पाहिला तर त्या मेकअप आर्टिस्टला सलाम करावासा वाटतो. नंबर 3 सिनेमॅटोग्राफी. येस, दशावतार या चित्रपटामध्ये अनेक सीन्स हे रात्रीच्या घनदाट जंगलातले आहेत, जे एकदम खरेखुरे वाटतात, बिलिव्हेबल वाटतात, कन्व्हिन्सिंग आहेत. उगाच जबरदस्ती कोणत्याही वेळी ते शूट केल्यासारखे वाटत नाहीयेत. नंबर 4 कलाकारांचा अभिनय. दशावतार चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय पाहणं ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी आहे. या चित्रपटाबद्दलचा रिव्ह्यू देत असताना दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाच्या 1000 पट कौतुकाशिवाय हा रिव्ह्यू पूर्ण होतच नाही. इतर कलाकारांची एनर्जी, संवाद फेक उत्कृष्ट आहे. प्रियदर्शनी इंदलकर, रवी काळे, भरत जाधव, विजय केंकरे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे यांनीही त्यांच्या भूमिका चांगल्या निभावल्यात. आता ते नेमकं काय थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि विशेष भरीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.